Good morning, friends. Today we are going to take lecture on a 10th standard science subject. We know that in this book there are 10 chapters, in which first one is gravitation, second one is periodic classification of elements, third one is chemical reaction and equations, fourth one is effects of electric current, fifth one heat, sixth chapter is refraction of light, seventh chapter is lenses, eighth is metallurgy, 9 is carbon compounds, and last one is space mission. This topic is included that two subtopic, that is one is it is divided into two subtopic, that is one is into physics and other one is chemistry. We know that in physics how much chapters are included, that gravitation is included into the physics, then effects of electric current 2, then refraction of light 3, lenses 4, space mission is 5. These 5 and that heat is also included in, some parts are included into the physics topics, and other remaining parts, that is periodic classification of elements, chemical reaction and equations, then metallurgy and carbon compounds. These 4 chapters, these are included into the chemistry. These 4 chapters are included into chemistry and other remainings are into the physics. And part 2, you know that all total part is depends upon the zoology and physics. आता हे जे 10 प्रकरण आहे, यामध्ये काही 6 प्रकरण जे ते आपले भौतिकशास्त्रामध्ये येणार आणि राहिलेले जी 4 प्रकरण आहेत ते कशामध्ये, आपले रसायनशास्त्रामध्ये. तर आता बघा, आता पुढं आपण बघू. तर यामध्ये आता पहिला जो टॉपिक आहे, फर्स्ट टॉपिक इज ग्रॅव्हिटेशन्स. in first chapter, gravitation, gurutva akarshan. We have to discuss in the chapter following points, that is gravitations, then circular motion and centripetal force, Kepler laws, Newton's universal law of gravitation, acceleration due to the gravitational force of the earth, then free fall and escape velocity. This topic we have to study in this chapter. Now आता हे जे टॉपिक आहे त्यामध्ये कोणकोणते गुरुत्वाकर्षण, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स, केपलरचे नियम, नंतर न्यूटनचं युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षणाविषयीचा नियम, ॲसलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी अर्थ. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी अर्थ, ॲसलरेशन म्हणजे काय, त्वरण कशामुळं, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं, फ्री फॉल मुक्त पतन, आणि एस्केप व्हेलॉसिटी वेग जो येतो तो एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप म्हणजे काय शब्द आहे, ज्याला आपण सोडून देणे म्हणतो ना आपण एस्केप. तर ती जो वेग आहे तो शेवटचा. आणि राहिला सर्क्युलर मोशन, गोलीय गती अँड सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल म्हणजे सेंटर माहिती आहे, तर केंद्रकीय बल थोडक्यात. अशा पद्धतीने हे टॉपिक आपल्याला या प्रकरणामध्ये काय करायचे ते कव्हर करायचे. आता कॅन यू रिकॉल,
आता काही प्रश्न विचारलेत सुरुवातीला. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आर दी इफेक्ट्स ऑफ एक मिनटं. व्हॉट आर दी इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट्स. आता ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्ट्सवर, तर इथं काय सांगितलं, व्हॉट आर दी इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. ज्यावेळेस एखाद्या वस्तूवरती जर बल जर लावला असेल, कोणत्याही स्वरूपाचं जर बल हे ॲक्टिव्ह असेल, तर त्यावरती काय परिणाम होईल. नंतर दुसरं, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. आणि अशा पद्धतीचे तुम्ही कोणकोणत्या बलाविषयी तुम्हाला माहिती आहे. तिसरा, व्हॉट डू यू नो अबाउट दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि शेवटी सगळ्यात लास्ट विचारलं आहे का तुम्हाला व्हॉट डू यू नो, तुम्हाला काय माहिती आहे गुरुत्वाकर्षण बलाबद्दल. अशा पद्धतीने हे 3 प्रश्न आहे. तर आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होईल मित्रांनो, ज्यामध्ये व्हॉट आर दी इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट्स. ज्यावेळेस एखाद्या वस्तूवरती बल लावलं असेल, तर एक तर त्या काहीतरी आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळणार आहे, विस्थापन होईल, काहीतरी वर्क होणार आहे, त्या ऑब्जेक्टचा शेप चेंज होईल, ती जी वस्तू ती काय होणार, त्याची जागा सोडेल, काहीतरी आपल्याला तिथं काय होणार आहे, तिथं त्यामध्ये आपल्याला इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. मीन्स देर आर सम चेंजेस सराउंडिंग or its shape is also changes or any other changes it will happen when we apply force on any objects. Now second, what types of force are you familiar. आता कोणकोणत्या प्रकारचे फोर्स तुम्हाला माहिती आहे. आता इथं जे काय दिलं सेंट्रिपिटल फोर्स आहे. तर आता फोर्स कोणते, फ्रॅक्शनल फोर्स, मस्क्युलर, अजून कोणते बल काय सांगता येईल बलांचे प्रकार. फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय बल, स्नायू बल, नंतर यांत्रिक बल, मेकॅनिकल फोर्स, असे बरेचसे फोर्सबद्दल आपल्याला काय माहिती आहे. तर नंतर तिसरा, व्हॉट डू यू नो अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. गुरुत्वाकर्षणाबद्दल तुम्हाला काय माहिती. तर आपल्याला काय माहिती आहे, एखादी वस्तू जर आपण पृथ्वीवर असो आणि ती जर वर जर फेकली आपण, तर ती काय होते, ती इट कम्स फॉल डाऊन, म्हणजे ती परत काय होते, खाली पडते. आणि कशामुळं, ड्यू टू दी स्ट्रॉंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी अर्थ. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण हे आपल्याला माहितीच, आपण लहानपणापासून शिकत आलेलं आहे का झाडांची फळं खाली पडतात. एखादा दगड वगैरे वर फेकल्यानंतर कालांतरानं म्हणजे थोडा वर जातो आणि नंतर तो काय होतो, खाली पडतो. तर कशामुळे, ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वीची कोणती तरी एक अशी शक्ती, मॅग्नेटिक पॉवर, ती काय करते, त्याला खाली ओढून ठेवते. आता वी हॅव सीन दॅट प्रिवियस स्टँडर्ड दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज युनिव्हर्सल फोर्स. ते आपण पाहिलं आहे, तो काय एक युनिव्हर्सल फोर्स आहे. अँड इट ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स ऑन दी अर्थ बट ऑल्सो बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट्स इन दी युनिव्हर्स. आता बघा, आता हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तर तो एकाच वस्तूवर नसतो, तर तो दोन्ही ज्या वस्तू आहे त्यांनी दोन्हींनी काय लावलेला असतो, आपापल्या परीने गुरुत्वाकर्षण जो आहे स्वतःचा वजनावर अवलंबून असतो तो, आणि तो एकमेकावरती, प्रत्येकाच वस्तूचा एकमेकावरती हा काय असतो, गुरुत्वाकर्षण बल असतं. म्हणजे प्रत्येकाला त्या स्वतःचं असं एक गुरुत्व आहे, आणि ते गुरुत्व त्याच्या वजनावर अवलंबून असेल तर ते, किंवा त्याच्या आकारावर, तर हे त्याच्या परीनं प्रत्येक ऑब्जेक्टचं काय गुरुत्वाकर्षण आहे. आता ग्रॅव्हिटेशनबद्दल आता आपल्याला बघायचं आहे. तर आता यामध्ये एक ॲक्टिव्हिटी तुम्ही जर इथं जर बघितलं, ह्यामध्ये ही आकृती जर पाहिली, तर काय एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स सांगितला आहे, वरती मून, नंतर फॉलिंग ॲपल आणि ही अर्थ. तर ह्यावरून काय आपण ही लहानपणापासून ही गोष्ट ऐकत आलो आहे बघा. तर काय आयझॅक न्यूटन जो आहे, तो पृथ्वीवरती एका झाडाखाली बसलेला आहे, आणि तो बसलेला असताना तो खाली झोपल्यानंतर एक ॲपल काय झालं, झाडाचं तुटलं आणि एक खाली आलं आणि खाली पडलं ते. आणि खाली पडल्यानंतर त्याने एक काहीतरी त्याच्या तोंडातून एक शब्द निघाला होता बघा, युरेका म्हणजे काय, तो आय गॉट इट, म्हणजे मला सापडलं आहे. तर त्याने अशा पद्धतीने या गुरुत्वाकर्षणचा काय केलं आहे, त्याने शोध लावला आहे. नंतर आता बघा, डिटेल बघू. ॲज वी हॅव लर्न द फेनॉमेनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. तर पहिला जो पॉईंट आहे याबद्दल, ग्रॅव्हिटेशनबद्दल काय,
तर याचा हा जो नैसर्गिक जी घटना आहे ही कोणी डिस्कवर्ड केली आहे, तर सर आयझॅक न्यूटन हा पहिला पॉईंट. दीज फेनॉमेना, आता तुम्ही नोट्स पण काढू शकता या माध्यमातून. दिस फेनॉमेनॉन इज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. ॲज स्टोरी गोज दिस डिस्कवर्ड फोर्स. आता त्याची स्टोरी आपल्याला माहिती, मी तुम्हाला आत्ताच सांगितली ती स्टोरी. तर त्या स्टोरीमध्ये काय आहे, ॲज स्टोरी गोज दी डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग ॲन ॲपल फॉल फ्रॉम द ट्री ऑन दी ग्राउंड. तर ही स्टोरी कशी त्याला डिस्कवर केलं त्याने, त्या स्टोरीवरून ॲपल जसं त्या झाडावरचं खाली पडलं ते. ही वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट ॲन अँगल टू दी व्हर्टिकल. मग त्याने असं त्यावरती शोध लावला की हे जे ॲपल आहे हे सरळ खालीच का आले, व्हर्टिकल म्हणजे उभ्या पद्धतीने खाली का आले, नॉट अँगल टू व्हर्टिकल, त्या व्हर्टिकल याला त्यांनी अँगल का नाही केला. व्हाय डू दे नॉट फ्लाय ऑफ हॉरिझॉन्टल डायरेक्शन, आणि ते आडव्या दिशेने ते उडत का गेले नाही, अशा पद्धतीने त्याने त्यावरती विचार केला आहे. तर आफ्टर मच थॉट, बराचसा विचार केल्यानंतर, ही केम टू कन्क्लुजन, तो एका निष्कर्षावर आला. कोणत्या, तर दॅट दी अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग दी ॲपल टुवर्ड इट सेल्फ. तर काय होती का ही जी पृथ्वी आहे, दॅट अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग ॲपल टुवर्ड्स इट्स सेल्फ. पृथ्वी काय करते, त्या ॲपलला स्वतःकडे काय करते, खेचते. अँड दी अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर. आणि हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो कुठं आहे, तो एकवटलेला आहे, इट इज अ टुवर्ड दी सेंटर ऑफ दी अर्थ, आणि तो पृथ्वीच्या केंद्र भागामध्ये तो आहे. द डायरेक्शन फ्रॉम दी ॲपल ऑन दी ट्री टू दी सेंटर ऑफ दी अर्थ इज द व्हर्टिकल डायरेक्शन ॲट दी पोझिशन ऑफ द ॲपल, अँड द ॲपल फॉल्स व्हर्टिकल डाऊनवर्ड्स. आणि मग डायरेक्शन ऑफ द ॲपल ऑन दी ट्री टू दी सेंटर ऑफ दी अर्थ, मग त्यामुळं जो ॲपल पडला आहे त्याची डायरेक्शन कुठं होती, इट इज अ टुवर्ड दी सेंटर ऑफ दी अर्थ. आता ही जी फिगर आहे त्या फिगरचं मी सांगितलं आहे तुम्हाला, ऑन दी लेफ्ट शो ॲपल ट्री ऑन दी अर्थ. आता ही या आकृतीचं एक्सप्लेनेशन दाखवलं आहे का हा जो ॲपल ट्री आहे, द फोर्स ऑन ॲपल ऑन दी ट्री इज टुवर्ड दी सेंटर ऑफ दी अर्थ. त्याचा जो फोर्स आहे तो कुठं दाखवला, या रेषेने दाखवला आहे, तो सरळ. दॅट इज अलॉंग अ परपेंडिक्युलर फ्रॉम दी पोझिशन ऑफ दी ॲपल. आणि तो कसा आहे, परपेंडिक्युलर पोझिशनमध्ये अशा उभ्या पद्धतीने, परपेंडिक्युलर टू दी ॲपल टू दी सरफेस ऑफ दी अर्थ. आणि तो अर्थ सरफेसला कसा आहे, तो परपेंडिक्युलर आहे. फ्रॉम दी पोझिशन ऑफ द ॲपल टू सरफेस ऑफ द अर्थ. द फिगर ऑल्सो शोज दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन दी अर्थ अँड दी मून. आणि अजून एक दुसरं एक दाखवलं आहे का हा जो मून आहे, मून आणि पृथ्वी या दोन्हीमध्ये पण काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, हा जो मून आहे हा पूर्ण काय होतं आहे, आपल्या पृथ्वीला कायमस्वरूपी तो असा कायमस्वरूपी फिरत असतो. कशामुळं, ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दे आर बोथ हॅव ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दे अँड दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट टू इच अदर्स. दोघांमध्ये काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दोन्ही एकमेकाला काय केलं आहे, ते ओढून ठेवलं आहे. म्हणून चंद्र काय विशिष्ट अशा कक्षेमध्ये तो फिरतोय. द डिस्टन्स इन फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू दी स्केल. हे अंदाजे दिलं या आकृतीमध्ये, काही मोजून वगैरे नाही. Newton thought that if the force of the gravitation acts on apple on the tree at different heights from the surface of the earth, can it also acts on objects of even greater heights, much farther away from the earth, like example moon? Can it acts on even further object like the other planet and the sun? आणि मग अशा पद्धतीने हा तिसरा पॅराग्राफ सांगितला. याचा अर्थ काय सांगितला आहे का, Newton's thought that force of gravitation acts apple on trees different heights of the surface of the earth. म्हणजे ॲपलचं जो आहे वेगवेगळ्या हाईटला काय असणार आहे, तो ग्रॅव्हिटेशन फोर्सचा जो पॉवर आहे तो कसा असणार आहे, इट इज अ डिफरंट अँड इट ऑल्सो ॲक्ट्स ऑन ऑब्जेक्ट्स ऑन इवन ग्रेटर हाईट्स. आणि तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कुठं बऱ्याचशा हाईटपर्यंत तो ॲक्ट्स. उदाहरणार्थ चंद्र जरी असला, इतक्या लांब जरी असला तरी त्यावरती तो ॲक्ट्स आहे. आणि एक्झाम्पल काय दिलं आहे, द मून. कॅन यू ॲक्ट ऑन ए इवन फर्दर ऑब्जेक्ट लाईक अदर प्लॅनेट अँड दी सन. मग जसं चंद्रावरती आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो आहे, त्यासारखंच तर दुसऱ्या प्लॅनेटवर आणि सनवर काही होतं आहे का, तर यस. तो अगोदरच मी सांगितलं, प्रत्येक वस्तूमध्ये काय स्वतःचं असं ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, आणि मग ते एकमेकावर काय करत असतात, ते
परिणाम करत असतात. अशा पद्धतीने तर हा ग्रॅव्हिटेशन टॉपिक आहे. म्हणजे त्याची पर्टिक्युलर अशी डिफिनेशन नाही देऊ शकत, परंतु आपण द फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट्स ड्यू टू दी अर्थ अँड दिस फोर्स इज नोन ॲज दी अर्थ्स ग्रॅव्हिटेशन फोर्स. अशा पद्धतीने तुम्ही त्याची व्याख्या घेऊ शकता. आता यूज ऑफ ICT कलेक्ट दी व्हिडिओज अँड PPT अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटी सांगितली. काय सांगितली का बरेचसे व्हिडिओ आणि पॉवर पॉईंट काय करायचे, गोळा करायचे कशा रिलेटेड ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिफरंट प्लॅनेट्स वेगवेगळे जे ग्रह आहे त्यांचं हे गोळा करायचे, ही माहिती PPT आणि ही. नंतर आता पुढं फोर्स अँड मोशन, बल आणि गती. तर हा जो टॉपिक आहे आपण तो नंतर बघू. हा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल मित्र हो. आता जर तुम्हाला अशीच व्हिडिओ जर पाहिजे असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तर मी पूर्ण तुमचा हा सिलेबस या माध्यमातून कव्हर करणार आहे. तो व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.